मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल म्युच्युअल फंड मराठीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत की कशा प्रकारे करंट मार्केट सिच्युएशन नुसार तुम्ही कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे. आणि मी तुम्हाला म्युच्युअल फंड संपूर्ण फिल्टर करून सुद्धा दाखवणार आहे. आणि स्मॉल कॅप आणि मिड कॅप या स्पेशली दोन प्रकारच्या म्युच्युअल फंड बद्दल आपण आज बोलणार आहोत. व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की फ्रायडेच्या दिवशी, कालच्या दिवशी जे आहे ते मार्केट पडलेलं आहे पुन्हा एकदा. आणि त्यामुळे ऑलमोस्ट सर्व इंडायसेसमध्ये जे आहे ते फॉल आलेले आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला इथे चेक करायची आहे. आता मी तुम्हाला ना इथे कोणताही चार्ट वगैरे ओपन करून नाही दाखवू शकत स्क्रीनवरती काही रेग्युलेशन्समुळे, पण आपण कोणते कोणते इंडेक्स पडलेले आहेत एकदा बघून घेऊया. त्यासाठी आता मी तुम्हाला घेऊन जातो एका वेबसाईटवरती. आणि या वेबसाईटवरती येऊन ना आपण काही इंडेक्स फिल्टर करणार, म्हणजे स्टॉक मार्केटमधले काही इंडेक्स जे फार जास्त खाली पडलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंटची अपॉर्च्युनिटी आहे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून, ते आपण इथे फिल्टर करून बघणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातो चार्टिंग या वेबसाईटवरती. फ्री वेबसाईट आहे, तुम्ही जाऊ शकता. इथे मी स्कॅनवरती जाऊन क्रिएट अ स्कॅनवर क्लिक करतो. क्रिएट अ स्कॅनवर आल्यानंतर आता इथे मला एक ना स्कॅन क्रिएट करायचा आहे. असा स्कॅन क्रिएट करायचा जो मला मला हवे असलेले इंडायसेस फिल्टर करून देईल. मला हवे असलेले म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इंडायसेस फिल्टर करून देईल. मी इथे सिंपल फिल्टर लावणार आहे. मला अशा प्रकारचे इंडेक्स हवे आहेत की जे सध्या डेली टाइम फ्रेमवरती 200 EMA खाली आहेत. ओके, आता 200 EMA कुठून आला? लक्षात घ्या, जेव्हा आपण टेक्निकलशी गोष्ट करतो, टेक्निकल बेसिस, टेक्निकल पॉईंट्सवरती आपण जेव्हा बोलतो ना, तेव्हा 200 EMA हा टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर 200 EMA खाली एखादा स्टॉक किंवा इंडायसेस ट्रेड करत असेल, तर त्याला आपण एक बिअरिश तरी म्हणतो किंवा एक खूप जास्त पडलेला आहे इंडेक्स अशा प्रकारे तरी म्हणतो. त्यामुळे आपल्याला अशा इंडायसेसच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा अशा प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची जे सध्या खूप जास्त पडलेले आहेत. कारण इथे मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याचं म्युच्युअल फंडचं एक्झाम्पल का देतोय, हे पहिली गोष्ट लक्षात घ्या. कारण की मी असं मानतोय की तुमचा व्ह्यू हा लाँग टर्मचा आहे. जर तुमचा व्ह्यू कोणताही स्विंग ट्रेडिंगचा, ट्रेडिंग करण्याचा किंवा 1-2 वर्षामध्ये म्युच्युअल फंड विकण्याचा असेल, तर हा व्हिडिओ आणि हे चॅनल तुमच्यासाठी नाही. ज्यांचा व्ह्यू लाँग टर्मचा आहे, म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची मिनिमम 5 ते 10 वर्षासाठी, त्यांच्यासाठीच मी या चॅनलवरती व्हिडिओज बनवत असतो. तुम्हाला जर एवढ्या मोठ्या होरिझॉनसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर आत्ता जे तुम्हाला स्वस्तामध्ये म्युच्युअल फंड भेटतात ते खरेदी करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर इथे मी तुमच्यासाठी ती कंडिशन क्रिएट करतो. सगळ्यात पहिलं प्लसवरती क्लिक करतो आणि इथे टाकतो डेली क्लोज. ओके, डेली क्लोज लेस दॅन 200 EMA. ओके, डेली क्लोज लेस दॅन EMA 200. ठीक आहे, तुम्ही सुद्धा ह्याचे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. वेबसाईटवरती येऊन तुम्ही सिंपल टाईप करू शकता आणि रन स्कॅन करतो. रन स्कॅन मी केले की आता माझ्यासमोर ना सर्व स्टॉक्सची नावं आली. अशा स्टॉक्सची नावं आली जे 200 EMA खाली आहेत, जे 200 EMA खाली ट्रेड करतात. पण मी तुम्हाला काय म्हटलं, मला स्टॉक्स नको अजिबात, मला हवेत इंडायसेस. ओके, इंडायसेस फाइंड आउट करण्यासाठी मी काय करणार, मी आता या ठिकाणी परत एकदा तुम्हाला क्रिएट स्कॅन करून दाखवतो. आय थिंक रिफ्रेश झाल्यामुळे ते सर्व गेलेलं आहे, हरकत नाही. क्लोज करूया. लेस दॅन EMA. ठीक आहे, डेली क्लोज लेस दॅन EMA 200. आता मला मगाशी सर्व स्टॉक्स आलेले, मला स्टॉक्स नको, त्यासाठी मी इथे क्लिक करणार कॅश सेगमेंटवरती आणि इथे सिलेक्ट करणार ऑल इंडायसेस आणि रन स्कॅन करणार. आता तुम्ही इथे खाली बघू शकता, मला सर्व इंडायसेसची लिस्ट आलेली आहे जे 200 EMA खाली आहेत. असे 27 इंडायसेस सध्या आहेत जे 200 EMA खाली ट्रेड करत आहेत. म्हणजे ओव्हरऑल मार्केटच डाऊन असल्यामुळे ही तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटते. पण आता त्यातल्या त्यात आपण काय करणार आहे, आपण ना सेक्टरल इंडायसेस नाही घेणार. सेक्टरल इंडायसेस म्हणजे काय, जसं की फॉर एक्झाम्पल निफ्टी आयटी झाला किंवा तुमचा निफ्टी FMCG झाला, निफ्टी मीडिया झाला, निफ्टी रिअल्टी झाला, हे सेक्टरल इंडायसेस आहे. सेक्टरल इंडायसेसचा अर्थ काय होतो की एका स्पेसिफिक सेक्टरला ते रिप्रेझेंट करतात. जसं की हा आयटी सेक्टरला रिप्रेझेंट करतो, हा मीडिया सेक्टरला करतो, हा हेल्थ केअर सेक्टरला करतो. अशा प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करत नाही किंवा आपण करणार नाही, कारण की आपला लॉंग टर्मचा व्ह्यू आहे. आपण कोणतेही स्पेसिफिक सेक्टर टार्गेट करून जात नाहीयेत, आपण ओव्हरऑल मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करतोय. असे सेक्टर कोणते ज्यामध्ये ओव्हरऑल तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी भेटू शकते, लाईक निफ्टीवाला म्हणजे निफ्टी 50 म्हणजे काय, किंवा निफ्टी 100 म्हणजे काय, लार्ज कॅप कंपनीज. ओके, निफ्टी 50 किंवा निफ्टी 100 म्हणजे लार्ज कॅप कंपनीज. पण आज आपण स्पेशली बोलतोय स्मॉल कॅप आणि मिड कॅप बद्दल. तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला या ठिकाणी जे आहे ना ते स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडायसेसचे इंडायसेस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तिथे बघा, हा आहे निफ्टी स्मॉल कॅप 250 इंडेक्स आणि त्याचप्रमाणे स्मॉल कॅप आणि मिड कॅप दोनही तुम्हाला या ठिकाणी इंडायसेस 200 EMA खाली सध्या ट्रेड करते डेली टाइम फ्रेम मध्ये दिसते. त्यामुळे आता आपल्याला काय करायचंय,
तुम्हाला अजून हवं तर तुम्ही इथे नेक्स्ट पण करू शकता. इथे नेक्स्ट केला तर तुम्हाला इथे अजून पण इंडायसेस भेटतील. स्मॉल कॅप आला, मिड कॅप आला, सर्व गोष्टी. आता मी इथे काय करणार, आता मला हे तर समजलं की बाबा स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे दोन असे इंडेक्स आहेत जे 200 EM च्या खाली ट्रेड करतात. सो ह्यामध्ये जर मला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर माझ्याकडे कोणत्या म्युच्युअल फंडचा पर्याय? माझ्याकडे पर्याय आहे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आणि मिड कॅप म्युच्युअल फंड. सो आता प्रश्न असा उभा राहतो की स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स आणि मिड कॅप म्युच्युअल फंड्स माझ्याकडे पर्याय आहे खरा, पण मी त्यापैकी कोणते म्युच्युअल फंड्स निवडायचे? ओके. किती जणांना हे शिकायला खूप जास्त इच्छा आहे मला सांगा. मी तुमच्यासमोर एक डिटेल अनालिसिस याचा आता घेऊन येणार आहे की स्मॉल कॅप आणि मिड कॅप म्युच्युअल फंड टॉपचे 4 मी कम्पेअर करतोय आणि त्यामधल्या कशात तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे हे आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. सो त्यासाठी मी तुमच्यासमोर एक एक्सेल फाईल ऑलरेडी बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये मी करंटली जे टॉपचे 4 स्मॉल कॅप आणि मिड कॅप म्युच्युअल फंड्स आहेत त्यांची नावं टाकलेली आहेत. सो आपण आता त्यानुसार शोधूया की कोणते स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये कोणता बेस्ट म्युच्युअल फंड आहे ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ठीक आहे. सो आता इथे मी सिंपल काय केलंय बघा. या ठिकाणी मी सिंपल ना 4 म्युच्युअल फंडची नावं घेतली आहेत. त्यांचा ईव्हीएम घेतलाय, करंट ईव्हीएम घेतलेला आहे. त्यांचे 5 वर्षाचे रिटर्न्स घेतले, 10 वर्षाचे रिटर्न्स घेतले आहेत. त्यांचा एक्सपेन्स रेशो, स्टँडर्ड डेव्हिएशन, बीटा आणि अल्फा सर्व घेतलेला आहे. आता मी तुम्हाला सर्व समजवणार आहे काय आहे ते. त्यानुसार आपण टॉप म्युच्युअल फंड शोधणार आहेत. 1 ते 2 टॉप ऑप्शन्स आपण शोधणार आहोत 4 मधनं. ओके. सगळ्यात पहिले सुरुवात करूया आपण मिड कॅप म्युच्युअल फंड्स पासून टॉपचा शोधायला. सो इथे बघा, सगळ्यात पहिला आहे कॉन्ट मिड कॅप म्युच्युअल फंड. आणि ज्याचं समजा फॉर एक्झाम्पल पहिलं म्हणजे आपण सर्वांचे 5 वर्षाचे रिटर्न्स कम्पेअर करू. ज्याचे रिटर्न्स हायर असतील त्याला आपण हायलाईट करू. त्यानंतर आपण एक्सपेन्स रेशो कम्पेअर करू. ज्याचा एक्सपेन्स रेशो लोअर असेल, एक्सपेन्स रेशो म्हणजे काय, तुम्हाला असणारा खर्च, सो त्याचा खर्च कमी असेल तर आपल्यासाठी बेस्ट, असं आपण करत जाऊया. ठीक आहे. फिल्टर आपण क्लिअर करत जाऊया. सगळ्यात पहिलं बघा, 5 वर्षाचे रिटर्न्स कोणाचे सगळ्यात हायएस्ट आलेले आहेत? ऑब्विसली कॉन्टचे. ठीक आहे. कॉन्ट मिड कॅप. सो कॉन्ट मिड कॅपला मी इथे कलर चेंज करतो त्याचा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये हा विनर झाला. सेकंड, 10 वर्षाचे रिटर्न्स कोणाचे जास्त आहे? 10 वर्षाचे रिटर्न्स आहेत HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटीच्या फंडचे. सो ह्याला आपण ब्ल्यू करूया. एक्सपेन्स रेशो कोणाचा लो आहे या सगळ्यांमध्ये? एक्सपेन्स रेशो लो आहे 71.71%. पुन्हा एकदा कॉन्टचा एक्सपेन्स रेशो लो आहे. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन. किती लोकांना इथे स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय माहिती आहे मला कमेंटमध्ये सांगा. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे मुवमेंट, म्हणजे समजा एखादा म्युच्युअल फंड किती मूव्ह करतोय. फॉर एक्झाम्पल एखादा इंडेक्स जर 12% मूव्ह करत असेल आणि ह्याचा स्टँडर्ड डेव्हिएशन आहे 16%. सो याचा अर्थ काय, हा इंडायसेस पेक्षा 16% वर खाली मूव्ह करू शकतो. क्लिअर. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे किती जास्त तो वोलाटाईल आहे, किती जास्त त्याची मुवमेंट आहे. सो आपल्याला मुवमेंट नेहमी कमी पाहिजे, म्हणजे थोडासा आपल्याला स्टेबल म्युच्युअल फंड पाहिजे. तर ऑब्व्हियसली मिड कॅप आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंड असे स्टेबल नसतात, त्यामुळे ते आपण लॉंग टर्मसाठीच घ्यायचे असतात. पण तरीही त्यातल्या त्यात आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन कमी पाहिजे. सो त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन कमी आहे टाटा मिड कॅपचा. इथे टाटा मिड कॅप विनर आहे. त्यानंतर हे दोन फार जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत, बीटा आणि अल्फा. एक गोष्ट लक्षात घ्या, बीटा म्हणजे काय? बीटा म्हणजे तुमच्या इंडेक्सच्या तुलनेमध्ये म्युच्युअल फंड किती मूव्ह होते. म्हणजे समजा आता मिड कॅप इंडेक्स 1% मूव्ह झाला तर हा म्युच्युअल फंड त्यापेक्षाही जास्त मुवमेंट दाखवतोय. सो बीटा सुद्धा आपल्याला लोएस्ट पाहिजे. ज्याचा बीटा लोएस्ट असेल तर आपल्यासाठी बेटर असू शकतो थोड्याशा स्टॅबिलिटीसाठी. सो इथे पुन्हा टाटाचा बीटा लोएस्ट आहे, तो आपण इथे मार्क करूया. आणि त्यानंतर आहे अल्फा. अल्फा म्हणजे काय? अल्फा इज इक्वल टू एक्सेस रिटर्न. एक्सेस रिटर्न म्हणजे इंडायसेसच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त एक्सेस रिटर्न्स कोण देऊ शकतो? तो आहे अल्फा. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सेस रिटर्न दिसतात कॉन्ट मिड कॅपचे जास्त. सो इथे आपण कॉन्ट मिड कॅपला विनर देऊया, कारण की हा रिटर्न्स मध्ये तो कॉन्ट मिड कॅप जिंकलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला इथे क्लिअर कट दिसतंय की याच्यामध्ये टॉपचे 2 म्युच्युअल फंड कोणते असू शकतात. पहिल्या रिटर्न्सच्या बाबतीमध्ये किंवा तुमच्या रिस्कच्या बाबतीमध्ये कॉन्ट मिड कॅपची रिस्क थोडीशी हायर आहे. कॉन्ट मिड कॅपची रिस्क थोडीशी हायर आहे. पण तुम्ही जर हायर रिस्क घेता तर तुम्हाला जे रिटर्न्स सुद्धा हायर आहेत, तुम्हाला रिटर्न्स मध्ये दिसत आहे कंटिन्यू. ठीक आहे. सो हा हाय रिस्क म्युच्युअल फंड आहे. तुम्ही जर हाय रिस्क टेकर असाल तर तुम्ही कॉन मिड कॅप मध्ये जाऊ शकता. अदरवाईज तुम्हाला जर थोडंसं स्टेबल तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे टाटा मिड कॅप, ज्यांनी तुम्हाला रिटर्न सुद्धा बऱ्यापैकी दिलेले आहेत गेल्या 10 वर्षामध्ये. आणि प्लस तुम्हाला या ठिकाणी एक्सपेन्स रेशो पण तसा बघायला गेला तर कमी आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन मेंटेन आहे. अल्फा थोडासा कमी दिसतो, अल्फा लोअर साईडला, पण तुम्ही सेफ आहात तर ऑब्व्हियसली अल्फा तुम्हाला कमी येणार आहे. ठीक आहे. सर टाटा मिड कॅप इथे तुम्ही जाऊ शकता. तर तुम्ही मॉडरेट इन्व्हेस्टर असाल तर एकदम रिस्की असाल, कॉर्न मिड कॅप तुमच्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट नक्कीच करू शकता. सो अशा प्रकारे इथे आपण एक टॉपचे 2 म्युच्युअल फंड शोधलेले आहेत मिड कॅप कॅटेगरीमध्ये. आता आपण जाऊया स्मॉल कॅपमध्ये. स्मॉल कॅपमध्ये पुन्हा नावं कोणाकोणाचे टॉप 4 कॉन्ट आहे, निकॉन आहे, HDFC आहे, SBI आहे. बघून घेऊया आपण.
रिटर्न्सच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा कॉनने इथे बाजी मारलेली आहे. 10 वर्षाच्या रिटर्न्सच्या बाबतीमध्ये निपॉन स्मॉल कॅप टॉपला आहे. आता इथे आपण ईव्हीएम बघत नाहीयेत ऑब्व्हियसली, कारण की ईव्हीएम किती पैसे आहेत तो नंबर असतो, तो आपण कम्पेअर नाही करतो तिथे. एक्सपेन्स रेशो कोणाचा कमी आहे? एचडीएफसीचा एक्सपेन्स रेशो फार जास्त कमी आहे. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन काय म्हटलं, लो पाहिजे नेहमी. सो त्यातल्या त्यात लो कोणाचा आहे? एसबीआयचा. बीटा सुद्धा लो पाहिजे आपल्याला. बीटा पण लो आहे एसबीआयचा, म्हणजे रिस्क कमी आहे. आणि अल्फा सगळ्यात जास्त कोणाचा आहे? निपॉनचा. सो कॉन्टने एवढी जास्त रिस्क घेऊन सुद्धा जे आहे अल्फा निपॉन पेक्षा कमी आहे. सो इथे निपॉनचा अल्फा बऱ्यापैकी दिलेला आहे. तर यावरनं तुम्हाला दिसतंय की प्रत्येक म्युच्युअल फंडला एक एक पॉईंट भेटलेला आहे. बट एचडीएफसी आणि एसबीआय, सॉरी एचडीएफसी नाही, निपॉन आणि एसबीआयला दोन दोन पॉईंट्स भेटले आहेत, कारण की त्यांचा पहिला म्हणजे अल्फा चांगला आहे. निपॉनचा आणि एसबीआयचा दोघांचा अल्फा इथे तुम्हाला चांगला दिसतोय. निपॉनचा तर बेटरच दिसतो सगळ्यात जास्त. एसबीआय मध्ये तुम्हाला बीटा आणि स्टँडर्ड डेव्हिएशन सुद्धा एकदम चांगलं दिसतं. सो तुम्ही कोणत्याही प्रकारचे इन्व्हेस्टर असाल, तुम्ही निपॉन किंवा एसबीआय कोणत्याही एका म्युच्युअल फंड मध्ये किंवा दोन म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये. ठीक आहे. सो आताच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं, पहिलं बघितलं कोणते इंडेक्सेस पडलेले आहेत. त्यामध्ये आपण स्मॉल कॅप आणि मिड कॅप बघितले. जे ओव्हरऑल इंडेक्सेस, आपण कोणतेही सेक्टोरल इंडेक्सेस बघितले नाहीत. ओव्हरऑल इंडेक्सेस मध्ये बघितलं स्मॉल कॅप आहे, मिड कॅप आहे, चांगले पडले. त्या कॅटेगरीमधले म्युच्युअल फंड आपण कम्पेअर केले आणि कम्पॅरिझन करून आपण टॉपचे दोन म्युच्युअल फंड या ठिकाणी फाइंड आउट केलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला जर म्युच्युअल फंड बद्दल अशाच प्रकारचं नॉलेज हवं असेल, आमच्याकडे तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. आपल्या अकाउंटची लिंक आहे, तिकडे आम्हाला मेसेज करा. आमची टीम तुम्हाला अकाउंट ओपनिंगची सर्व प्रोसेस समजावेल, कंप्लीट करेल आणि तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला आपण ग्रुपमध्ये ऍड करू. ओके. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.